शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर सकाळचे रविवारचे वाजलेत 8. तर आजचा ब्लॉग हा काही खास असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. मी आज काहीतरी नवीन गोष्टी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल श्री सखी या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. होप सो तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदी आहात. तर भाद्रपद महिन्यातला सर्वात मोठा उत्सव. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल श्री सखी या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. होप सो तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदी आहात. जसं सर्वांना माहितीच आहे, भाद्रपद महिन्यातला सर्वात मोठा उत्सव आहे गणेशोत्सव. सगळीकडेच गणेशोत्सवाची लगबग चालू आहे. आम्हालाही बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. तर फक्त आता जेमतेम 57 दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. तर आम्ही आज बाप्पाची मूर्ती बुकिंग करायला चाललेलो आहोत. तर खास बुकिंगसाठी कृष्णराजचे काका काकी आलेले आहेत, त्याचे लाडके काका काकी. तर आम्ही सर्वजण आता बुकिंग करायला चाललोय. हे आहेत माझ्या वहिनी, जाऊबाई आणि हा काकांकडे बसलाय. हाय कर कृष्णराज. हाय कर, हाय कर, हाय. तर सर्वजण आज मस्त मजा करत होतो घरात. चांगलं मस्त मजा केली आणि आता बाप्पा बुकिंग करायला चाललोय. चला. तुम्हाला आता वाटत असेल मी बाप्पाचं बुकिंगबद्दल बोलली आणि आता हे काय शेअर करते. तर जसं मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोलले की कृष्णराजचे काका काकी आले, तर त्यासाठी सकाळी लवकर उठून मी सर्व जेवण आवरून घ्यायचं ठरवलं. तुम्ही माझा कालचा शॉपिंगचा ब्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल माझा मुलगा किती खोडकर आहे. त्याला सांभाळून, त्याला जेवण भरून, त्याची मस्ती हे ते सगळं घरातलं आवरून मला एडिटिंगसाठी खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे माझा टायमिंगसुद्धा आता थोडा वर खाली झालेला आहे अपलोडिंगचा. होप सो तुम्ही समजून घ्याल, कारण मी न्यू ब्लॉगर आहे, नवीन सुरुवात करते. पण हळूहळू मी सुद्धा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करते आहे आणि मला स्वतःमध्ये आता थोडी इम्प्रूव्हमेंट झालेली स्वतःलाच कळतं आहे. कारण जेव्हा मी पहिला माझा व्लॉग घराचा शूट केला होता तेव्हा कॅमेरासमोर मला बोलतानासुद्धा दडपण आलं होतं आणि आता हळूहळू ती गोष्ट माझ्यामधनं कमी होत चाललेली आहे. हळूहळू तो जो एक भीती होती मनातली कॅमेरासमोर बोलण्याची किंवा एक दडपण यायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, ती हळूहळू कमी होत चालली आहे. तर होप सो तुम्ही मला समजून घ्याल आणि मला सपोर्टसुद्धा कराल. तर ही एक लहान सुरुवात आहे माझ्या एका नवीन प्रवासाची. तुम्हीसुद्धा या प्रवासाचे माझ्यासोबत साक्षीदार व्हा. माझ्या दैनंदिन आयुष्यातील खरे अनुभव, आनंद, छोट्या मोठ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडतील. तर जर तुम्हाला असे कंटेंट बघायला आवडत असतील तर माझ्या श्री सखी या नवीन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोण आलं? कोण आलं? दीदी. कोण आलं? कृष्णराज आणि दीदी. किकी आणि काका. अरे माझा भाचा आहे ना तो. ते काका आणि हे ही दीदी. मला आत्या म्हणतो. काय कृष्णराज ते? वास घे, वास. कसा वास घ्यायचा? एक दिलास ना. हाय. हाय करा. या जेवायला. कुठे चालला कृष्णराज? हाय, किती सुंदर तुझं डिंपल. जे पाहिजे ते घे. बाप्पा मंगल मूर्ती. डॉगी बघ. घेऊ मी डॉगीला? घेऊ डॉगीला? घेऊ आत. तर आज आम्ही इथे श्री सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आलो आहोत बाप्पाची मूर्ती बघायला. बघूया कशा आहेत मूर्त्या आणि आपल्याला आवडते का काही. चला.
आमची मूर्ती ही शाडूची असते दरवर्षी, त्या बघूया. खूप सुंदर मूर्ती आहे. ओ वाव. ही बाप्पाची मूर्ती आहे साऊथ इंडियन लुकमध्ये. जी पण मूर्ती बघू बाप्पाच्या प्रेमात आपल्याला पडायला होतंच. बाप्पाचं रूप आवडल्याला आवडणार नाही अशी कुठलीच मूर्ती बनली नसेल अजूनपर्यंत तरी, कारण बाप्पा इतका आहेच गोड. ओ, ही मूर्ती किती सुंदर आहे. ही मूर्ती रामाच्या रूपामध्ये आहे. आता जे राम मंदिर बांधलं आहे अयोध्येला, त्या रूपात केलेली आहे. देतो जसं आम्ही विचारलं त्याप्रमाणे या सर्वच मूर्त्या शाडूच्या आहेत. खूप छान मूर्त्या आहेत, खूप छान. वाटतच नाही त्या शाडूच्या मूर्त्या आहेत. तुम्हाला जर काही मूर्त्या आवडल्या असतील तर तुम्ही नक्की श्री सिद्धिविनायक आर्ट्समध्ये जाऊन भेट देऊ शकता, मीरा रोड येथे. इथे बॅकग्राऊंडमध्ये बाप्पाची गाणी वाजत होते, त्यामुळे कॉपीराईट बसण्याची शक्यता असू शकते, म्हणून मी व्हॉल्यूम बंद केलेला आहे या व्हिडिओचा. तर बघा तुम्ही किती मस्ती करतोय. एक एक मूर्तीला जाऊन जाऊन पाया पडत होता. आता दुसरीकडे आम्ही ह्या नवीन ठिकाणी आलोत. बघूया इथे आम्हाला आमच्या मनासारखी थोडी मिळते का मूर्ती. हे पहा, आता माझ्या मुलाला कुठेही नेलं ना की त्याच्या मागे आम्हाला सतत धावत राहावं लागतं. एवढ्या करता मी त्याला खोडकर म्हणाले. बाप्पाला सांग मोमू दुधू नाही पियत बाळा. मोमूचा दुधू आपण पितो. कोण आहे तो? नो. ए कृष्णराज, रोजच बोलतोस बाळा तू. चला जाऊया. आणि आजच्या दिवसाचा हा असा गोड शेवट. मी मुद्दाम ऑडिओ बंद ठेवला कारण यूट्यूबवरती कॉपीराईट बसू शकतात अशा गाण्यांवरती. तर त्याचे काका आणि तो डान्स करत होते तू मेरा दिल तू मेरी जान या गाण्यावरती. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.